यानंतर पुढची धक्कादायक बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचड गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। आश्रमात महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। यामुळे खळबळ उडाली आहे। हत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही। मंदिराचं कुलूप, सीसीटीव्ही आणि तिजोरीची तोडफोड आणि एप्रिल महिन्यामध्ये शेजाऱ्यांशी झालेल्या जागेवरचा वाद या अनुषंगानं पोलीस सध्या तपास करतायत। महिला कीर्तनकाराची अमानुष हत्या, अज्ञाताने निर्घृणपणे दगडाने ठेचून संपवलं। संभाजीनगरमधल्या घटनेने राज्यभरात खळबळ। वैजापूर गंगापूर हायवेवरचं चिंचड गाव, रस्त्यालगत असलेला नारायणगिरी महाराज कन्या आश्रम। याच आश्रमात वास्तव्याला असलेल्या संगीता महाराज पवारांना अज्ञाताने दगडाने ठेचून क्रूरपणे संपवलंय। घटनास्थळी संगीता महाराज जप करत असलेली माळ सापडली आहे। सोबतच रक्ताच्या थारोळ्यात गळ्यातला रुमालही आढळलाय। सकाळी घरून फोन आला, मी शेतामध्ये होतो रात्री, तर मी इथं धावत आलो। इथं बघितलं तर अवस्था बघून एवढंच बघितलं। जास्त त्या स्वतः राहत होत्या आणि पुढं तेच महिलांसाठी शिक्षणासाठी ज्या मुली आहेत वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करण्यासाठी प्रभावी वाढावी त्यांची संख्या, त्यासाठी ताईचा प्रयत्न करणार होत्या आणि मुलींना शिक्षणासाठी ठेवायचं होतं। संगीता महाराज यांना एप्रिल महिन्यातच जागेच्या वादावरून जीवे मारण्याची धमकी आली होती। या पार्श्वभूमीवर वडिलांना शेजाऱ्यांवर संशय आहे। राहायला खोली बांधायची होती, तर त्यांनी शेजाऱ्याच्या जो पूजा करतो त्यांचे घरचे लोक सगळे आले, ते म्हणजे इथं बांधायचं नाही। पोलीस स्टेशनला दुसरे जाऊन अर्ज दिला, मग त्यांनी पोलिसला बोलून घेतलं, पोलिसने त्याची समज घातली, मग नंतर आम्ही बांधकाम चालू केलं। पण ती पाठी मग दम देत होते लोकांजवळ यायचं। मला 3 वेळा दम दिला, काय म्हणून, तुला जीवच मारू, तुझे हातपाय तोडू, अमकं करू तमकं करू। घटनास्थळावरून संगीता महाराज यांचा मोबाईल गायब आहे। मंदिराची दानपेटीही फोडलेली आहे। संगीता महाराज पवार या रात्री इथे झोपलेल्या होत्या आणि अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये ही दगड या ठिकाणी घातले आणि त्यांची दगडानं ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। मात्र या हत्येचा उद्देश नेमका काय होता हे अजून समोर आलेलं नाही। समोर एक मोठा देवीचं मंदिर आहे, त्या मोठा देवीच्या मंदिराला जी कुलूप या ठिकाणी लावलेली होती ती तोडण्यात आलेली आहे। त्या ठिकाणच्या CCTVचा तपास पोलिसांकडनं करण्यात येतोय। ज्यांची इतक्या निर्दयीपणे हत्या झाली आहे त्या संगीता महाराज पवार कोण होत्या यावर एक नजर टाकूया। संगीता महाराज पवार, वय 48 वर्ष, शिक्षण 7वी पर्यंत। लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती। लहानपणीच नारायणगिरी महाराजांच्या कीर्तनाला जात। नारायणगिरी महाराजांची कीर्तनं ऐकून अध्यात्माची आवड वाढली। 2011 मध्ये वृंदावनाला त्यांनी भागवतचं आध्यात्मिक शिक्षण घेतलं। यानंतर भागवत कथा कीर्तनाला सुरुवात केली। सरला बेटाचे नारायणगिरी महाराजांना त्या गुरु मानत 2024 मध्ये नर्मदा परिक्रमा केली। मार्च 2025 मध्ये परतल्यावर आध्यात्मिक सेवेसाठी जीवन वाहून घेतलं। 5 जून रोजी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचडगाव इथे सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम सुरू केला। संगीता महाराजांच्या जीवावर कोण उठलंय याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे। पोलीसही सखोल तपास करतायत। संगीताताई पवार ह्या मोठा देवी मंदिर आहे छोटंसं, गंगापूर वैजापूर रोड। तिथं ते एक शेड बांधलेलं आहे, त्याच्या पडवी झोपल्या होत्या। त्यावेळेस रात्री कोणीतरी दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जखमी करून त्या मयत झालेल्या आहेत। तर यामध्ये आम्ही फॉरेन्सिक सायन्सची टीम बोलवली आहे, FSL आहे, डॉग स्क्वॉड आहे, फिंगरप्रिंट आहे, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे, वैजापूर पोलीस आहेत, स्थानिक पोलीस आहेत। आम्ही सर्व वेगवेगळ्या टीम्स तयार केलेल्या आहेत। वेगळा वाद आहे का त्याची पण आम्ही पडताळणी करू आणि चोरीचा उद्देश असेल तर त्याची पण पडताळणी आम्ही सर्व अँगलनी तपास करून निश्चित खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू। अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी आमच्या गावामध्ये या ठिकाणी घडली। गोदादाम सरला बेटाच्या एक निष्ठावंत भक्त म्हणून हरिभक्तपरायण संगीताताईकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता। मी फक्त एवढीच नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मागणी करणार आहे का लवकरात लवकर त्या ठिकाणी जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, हे एवढंच मी सर्व नागरिकांच्या वतीने, तालुक्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करतोय। ज्या आश्रमात महिला कीर्तनकार घडवण्याचं स्वप्न संगीता महाराज पवार यांनी पाहिलं होतं तिथेच त्यांच्या आयुष्याची अशी दुर्दैवी अखेर झाली आहे। आता मारेकऱ्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा देणं हे तपास यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे।
कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.